इयत्ता 9वी विषय इतिहास धडा पहिला इतिहासाची साधने प्रस्तावना व लिखित साधने भाग 1 भूतकाळाविषयीची माहिती ज्यातून मिळू शकते अशा साधनांना इतिहासाची साधने म्हणतात। मुलांनो, यापूर्वीच्या इयत्तांमध्ये आपण प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासलाय। त्यामध्ये आपण वैदिक किंवा हडप्पा संस्कृती, शिवाजी महाराजांचा इतिहास आणि भारतीय स्वातंत्र्य लढा या वेगवेगळ्या कालखंडातील घटनांचा अभ्यास केलाय। परंतु यावर्षी आपण इयत्ता 9वीच्या पाठ्यपुस्तकातून सन 1961 ते 2000 पर्यंतचा भारताचा इतिहास शिकणार आहोत। या पाठ्यपुस्तकातून आपला नुकताच स्वतंत्र झालेला देश विकासाकडे कशी वाटचाल करतोय याचा अभ्यास करणार आहोत। इतिहासाची साधने या पाठात आपण इतिहासाचा अभ्यास करण्याची आधुनिक साधने बघणार आहोत। ही साधने प्राचीन व मध्ययुगीन साधनांपेक्षा वेगळी आहेत आणि ती साधने अशी: 1. लिखित साधने, 2. भौतिक साधने, 3. मौखिक साधने आणि 4. दृकश्राव्य साधने। मुलांनो, इतिहासाचा अभ्यास करत असताना आपल्याला प्रथम इतिहासाची माहिती कोणत्या साधनांद्वारे मिळते ते बघणं गरजेचं असतं। आधुनिक काळात इतिहासाचं लेखन करीत असताना आपल्याला प्रादेशिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्व साधनांची दखल घ्यावी लागते। त्यांची मदत घेऊनच इतिहासाचं लेखन करता येतं। इतिहासाच्या वरील साधनांची आपण सविस्तर माहिती घेऊयात। नंबर 1. लिखित साधने। मुलांनो, या आकृतीत दिसत आहेत ती सर्व इतिहासाची लिखित साधने आहेत। लिखित म्हणजे छापलेले किंवा हाताने लिहिलेले साहित्य होय। यामधील वृत्तपत्रे, नियतकालिके, ग्रंथ, सरकारी गॅझेट, टपाल तिकिटे, कोश वाङ्मय ही छापील साधने होत। तर रोजनिशी म्हणजे डायरी, पत्र व्यवहार, अभिलेखागारातील कागदपत्रे हे हाताने लिहिलेले साहित्य होय। यामध्ये आणखी काही लिखित साधनांचा समावेश होऊ शकतो। उदाहरणार्थ शासकीय आदेश, शासनाने काढलेली फरमाने, करारनामे, तहनामे, आपापसातील पत्रव्यवहार यांचा समावेशही लिखित साधनांमध्ये होतो। परंतु आपण या ठिकाणी आधुनिक इतिहासाच्या साधनांचा विचार करणार आहोत, म्हणून आपण वरील लिखित साधनांची माहिती घेऊयात। कोश वाङ्मय। कोणत्याही गोष्टींचा अभ्यास करीत असताना जिज्ञासू अभ्यासकांना, संशोधकांना आणि सार्वजनिक जीवनात कार्य करणाऱ्यांना, विद्यार्थ्यांना जरुरीचे संदर्भ अल्प वेळात आणि थोड्याशा प्रयत्नाने शोधण्याचे विश्वसनीय साधन म्हणजेच कोश किंवा कोश वाङ्मय होय। मराठीत मराठी विश्वकोश आणि ज्ञानकोश, तसेच संस्कृती कोश, समाज विज्ञान कोश असे अनेक कोश उपलब्ध आहेत। इंग्रजी भाषेतील एन्सायक्लोपीडिया ब्रिटानिका हा कोश महत्वाचा मानला जातो। विज्ञान, राजकारण, मनोरंजन, साहित्य या सर्व विषयांची आणि त्यात योगदान देणाऱ्या सर्व व्यक्तींची अधिकृत माहिती आपल्याला कोश वाङ्मयातून मिळते। कोशांमध्ये सर्व विषयांची प्राथमिक माहिती तर असतेच, पण अधिक सखोल माहिती कुठे मिळू शकेल त्या पुस्तकांची नावेही दिलेली असतात। लिखित साधने भाग 2। आता आपण आधुनिक इतिहासाच्या उर्वरित लिखित साधनांची माहिती घेऊ। नियतकालिके। विशिष्ट कालावधीने नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक असं म्हणतात। उदाहरणार्थ द्वैवार्षिक, वार्षिक, षणमासिक म्हणजेच दर 6 महिन्यांनी प्रसिद्ध होणारे, मासिक, पाक्षिक, साप्ताहिक, दैनिक म्हणजे वर्तमानपत्र यांसारखी नियतकालिके इतिहासाचा अभ्यास करताना उपयोगी पडतात, कारण त्या कालावधीतील महत्वाच्या गोष्टी त्यामध्ये प्रसिद्ध होत असतात। रोजनिशी म्हणजेच डायरी। आणखी एक महत्वाचं साधन म्हणजे रोजनिशी होय। त्याला इंग्रजीत डायरी असं म्हणतात। काही लोकांना रोज घडलेल्या महत्वाच्या घटना लिहून ठेवण्याची सवय असते, तिला रोजनिशी म्हणतात। या रोजनिशीवरून त्या कालखंडातील घटना, प्रसंग, वेळ, दिनांक यांची माहिती मिळते आणि या माहितीचा उपयोग इतिहासाचा अभ्यास करताना होतो। उदाहरणार्थ जयप्रकाश नारायण यांची प्रिझन डायरी
हे एक आणीबाणीच्या काळातील इतिहासाचं महत्वाचं साधन समजलं जातं. ग्रंथ हे इतिहासातील महत्वाचं साधन आहे. ग्रंथांच्या आधारे आपल्याला विशिष्ट कालखंडातील समाजजीवन, चालीरीती यांची माहिती मिळते. उदाहरणार्थ अनिल अवचट यांच्या पुस्तकातून आपल्याला त्या काळातील सामाजिक प्रश्न, दंगली, चळवळी यांची विश्वसनीय माहिती मिळते. पत्रव्यवहार शासनातील महत्वाच्या विभागांसोबत झालेला पत्रव्यवहार तसेच महत्वाच्या व्यक्तींचा आपसातील पत्रव्यवहार हे इतिहासाचे महत्वाचे साधन असते. परंतु यातील माहिती अन्य साधनाच्या आधारे पारखून घेणं महत्वाचं असतं. सरकारी गॅझेट पुढील महत्वाचे व आधुनिक इतिहास अभ्यासाचे साधन म्हणजे सरकारी गॅझेट होय. सरकारी गॅझेट म्हणून सरकार दरबारी असलेली संपूर्ण माहितीची नोंद होय. उदाहरणार्थ नाव, जन्मतारीख, गाव इत्यादी. आपल्याला जर नावात बदल करावयाचा असेल तर गॅझेट करावं लागतं. अभिलेखागार आता आपण आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना महत्वाच्या लिखित साधनांमधील अभिलेखागाराची माहिती घेणार आहोत. ऐतिहासिक दस्तऐवज म्हणजेच कागदपत्रे ज्या ठिकाणी जतन केले जातात त्या ठिकाणास अभिलेखागार असं म्हणतात. भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार नवी दिल्ली येथे आहे. त्याची निर्मिती 1860 साली झाली. त्यावेळी कोलकाता येथे त्याची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सन 1911 मध्ये राष्ट्रीय राजधानी कोलकातावरून नवी दिल्लीला हलवण्यात आली. त्यानंतर 1926 ला आजच्या अभिलेखागार भवनात कोलकातावरून त्याचे स्थलांतर करण्यात आले. यामध्ये आधुनिक भारताच्या इतिहासाची साधने, काही महत्वाची सरकारी कागदपत्रे यांचा समावेश होतो. हे अभिलेखागार आशिया खंडातील सर्वात मोठे अभिलेखागार आहे. वृत्तपत्रे मुलांनो, आधुनिक इतिहासातील एक महत्वाचं साधन म्हणजे वृत्तपत्र होय. आपण अनेक वेळा ऐकलंय की लोकशाहीचे 4 स्तंभ आहेत. 1 शासन, 2 प्रशासन, 3 न्याय व्यवस्था आणि 4 पत्रकारिता. त्यातील लोकशाहीचा 4था स्तंभ म्हणजे पत्रकारिता किंवा वृत्तपत्रे होय. वृत्तपत्रे म्हणजेच न्यूजपेपर ही आपल्याला रोज माहिती देणारी प्रमुख साधने आहेत. आपण आधुनिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करताना म्हणजे 1961 ते 2000 या कालखंडाचा विचार केल्यास सुरुवातीला छापील माध्यमांना विशेषतः वृत्तपत्रांना पर्याय नाही असंच दिसतं. म्हणजे त्या काळात वृत्तपत्र हे प्रमुख माहितीचं स्रोत होतं. नंतरच्या काळात भारतात उदारीकरणास सुरुवात झाली आणि त्यानंतर इंटरनेटचा म्हणजेच आंतरजाल सर्वत्र प्रसार सुरू झाला. इंटरनेट हे आजच्या काळातील ज्ञानाचं व माहितीचं भांडार झालंय. आपल्याला हवी ती माहिती आपण काही क्षणात मिळवू शकतो. असं असलं तरीही छापील प्रसार माध्यमांचं सामर्थ्य अजूनही कायम आहे. मुलांनो, वृत्तपत्रांचे रोज व नियमित वाचन करणे ही अत्यंत चांगली सवय आहे. वृत्तपत्रांमधून आपल्याला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय घटना, राजकारण, कला, क्रीडा, साहित्य, समाजकारण आणि सांस्कृतिक घडामोडी कळतात. मानवी जीवनाशी संबंधित असणाऱ्या घटनांची माहिती आपल्याला वृत्तपत्रातून समजते. राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या वृत्तपत्रांनी आपल्या प्रादेशिक आवृत्त्या सुरू केलेल्या आहेत. उदाहरणार्थ टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस इत्यादी. विविध वृत्तपत्रांच्या विशिष्ट माहिती देणाऱ्या पुरवण्या आठवड्यातून ठराविक दिवशी त्या वृत्तपत्राबरोबर प्रकाशित केल्या जातात. छापील माध्यमात चळवळीची मुखपत्रे दिली जातात. उदाहरणार्थ दलित चळवळीचे सम्राट हे मुखपत्र आहे. राजकीय पक्षांची दैनिके वा साप्ताहिके असतात. उदाहरणार्थ शिवसेना या राजकीय पक्षाचे सामना हे दैनिक आहे. तसेच स्वाभिमानी पक्षाचे प्रहार हे दैनिक आहे. तसेच राजकीय पक्षांची मासिके, वार्षिके सुद्धा महत्वाची असतात. मुलांनो, तुम्हाला जर रोज पेपर वाचण्याची सवय असेल तर तुम्हाला माहित असेल की बरीच वृत्तपत्रे ही वर्षभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपल्या वर्ष अखेरीच्या पुरवण्यांमधून घेतात.
त्याच्या माध्यमातून आपणास वर्षभरात कोणत्या महत्वाच्या घटना घडल्या याचीही माहिती मिळते. मल्याळम मनोरमा हे नियतकालिक दरवर्षी एक इयरबुक काढते. त्यात सर्व क्षेत्रातील त्या वर्षीच्या महत्वाच्या घडामोडींची माहिती असते. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया PTI. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाची स्थापना 27 ऑगस्ट 1947 साली झाली. काम करण्यास प्रारंभ 1 फेब्रुवारी 1949 पासून झाला. PTIचा स्वतःचा उपग्रह आहे. त्याद्वारे इंटरनेट व इतर माध्यमातून बातम्या वाचकांपर्यंत पोहोचविल्या जातात. या संस्थेत जवळपास 1300 कर्मचारी काम करतात. यातील 350 पत्रकार आहेत. 1953 नंतर भारतातील बहुसंख्य वृत्तपत्रांसाठी सर्व महत्वाच्या घटनांचे तपशील, महत्वाच्या विषयावरील लेख यासाठी PTI हा महत्वाचा माहिती देणारा स्रोत आहे. यांनी वृत्तपत्रांना वृत्तलेख, छायाचित्रे, आर्थिक, वैज्ञानिक विषयांवरील लेख पुरवलेले आहेत. आता PTIने ऑनलाईन सेवा सुरू केली आहे. 1990च्या दशकात त्यांनी टेलिप्रिंटर्स ऐवजी उपग्रह प्रसारण तंत्राद्वारे देशभर बातम्या पाठवायला सुरुवात केली. यामुळे आधुनिक भारताचा इतिहास लिहिण्यासाठी हा मजकूर महत्वाचा आहे. मुलांनो, तुम्हाला हे माहीत असायला हवं की छापील माध्यमात भारत सरकारचं जे प्रकाशन विभाग आहे त्यांच्या मार्फत काढण्यात येणाऱ्या वार्षिकांमधील माहिती विश्वसनीय व खात्रीशीर असते. उदाहरणार्थ, भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याने इंडिया 2000 हा वार्षिक संदर्भ ग्रंथ प्रसिद्ध केलाय. हा ग्रंथ संशोधन, संदर्भ व प्रशिक्षण या विभागांतर्गत तयार केलाय. त्यामुळे त्यातील माहिती ही संशोधनानंतर समोर आलेली माहिती आहे. या ग्रंथात मानवी जीवनाशी निगडीत सर्व घटनांचा आढावा घेण्यात आलाय. उदाहरणार्थ, भूमी, लोक, राष्ट्रीय प्रतीके, राजकीय व्यवस्था, शिक्षण, संरक्षण, सांस्कृतिक घटना, विज्ञान व तंत्रज्ञानातील घडामोडी, पर्यावरण, आरोग्य व कुटुंब कल्याण, समाज कल्याण, प्रसार माध्यमे, मूलभूत आर्थिक माहिती, अर्थपुरवठा, नियोजन, कृषी, जलसंधारण, ग्रामीण विकास, अन्न व नागरी पुरवठा, ऊर्जा, उद्योग, व्यापार, वाहतूक, संदेशवहन, श्रम, गृहयोजना, न्याय व निधी, युवा व क्रीडा विभाग अशा अनेक गोष्टींच्या आवश्यक माहितीचा आढावा घेतला आहे. अशा माहितीच्या आधारे इतिहास लिहिणे शक्य होते. या संदर्भातील माहिती आपल्याला त्यांच्या www.publicationsdivision.nic.in या वेबसाईटला भेट दिल्यानंतर मिळते. टपाल तिकिटे. आधुनिक इतिहासातील आणखी एक लिखित साधन म्हणजे टपाल तिकिटे होय. टपाल तिकिटे स्वतः काही सांगत नाहीत, पण त्यांच्या माध्यमातून इतिहासाची माहिती मिळवण्याचं काम इतिहासकार करीत असतात. भारत स्वतंत्र झाल्यापासून ते आजपर्यंत टपाल तिकिटांच्या स्वरूपात, आकारात, रचनेत विविध बदल घडून आलेले आहेत. त्यांच्यातील या बदलातून आपणास बदलत्या काळाविषयी माहिती समजते. टपाल खाते राजकीय नेत्यांवर, फुलांवर, प्राणी पक्ष्यांवर, एखाद्या घटनेवर, एखाद्या घटनेच्या रौप्य, सुवर्ण, अमृत महोत्सवी, शतक, द्विशतक, त्रिशतक पूर्ती निमित्त तिकिटे काढते. उदाहरणार्थ, 1947चे म्हणजे भारत स्वतंत्र झाला त्यावेळच्या पोस्ट तिकिटावर तिरंग्याचे चित्र आहे. तर कधी इंदिरा गांधी, महात्मा गांधी, राजीव गांधी, सचिन तेंडुलकर यांसारख्या व्यक्तींच्या प्रतिमा टपाल तिकिटावर विशिष्ट काळात होत्या. यावरून आपणास त्या त्या वेळी घडलेल्या घटनांची माहिती मिळते. तसेच तो कालखंडही टपाल तिकिटांद्वारे समजतो. म्हणून टपाल तिकिटे ही इतिहासाचा मौल्यवान ठेवा आहेत. मुलांनो, आपण पाहिलं की विशेष व्यक्तींच्या नावाने टपाल तिकिटे छापली जातात. असेच एक विशेष व्यक्तिमत्व होते. 1977 मध्ये भारत सरकारने जाल कूपर हे टपाल तिकीट प्रसिद्ध केलं होतं. त्याचं कारणही तसंच होतं. जाल कूपर हे टपाल तिकीट
या विषयातील जागतिक पातळीवरचे अभ्यासक होते. मुंबईत पारशी कुटुंबात जन्मलेल्या कूपर यांनी इंडियाज स्टॅम्प जर्नलचे संपादन केले. भारतातील पहिल्या तिकीट संग्राहक ब्युरोचे ते संस्थापक होते. त्यांनी एम्पायर ऑफ इंडिया फिलाटेलिक सोसायटीची स्थापना केली. याच विषयावर त्यांनी पुढे पुस्तकेही लिहिली. या छंदाला त्यांनी शास्त्रीय स्वरूप दिलं. भारतीय टपाल तिकिटांचा अभ्यास जागतिक पातळीवर नेण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. टपाल तिकीट संग्राहक अशी कारकिर्दीची सुरुवात करून जागतिक पातळी गाठणाऱ्या कूपर यांचे योगदान किती महत्वाचे आहे हे त्यांच्यावर काढलेल्या टपाल तिकिटांच्या माध्यमातून लक्षात येते. मुलांनो, टपाल तिकीट संग्रह म्हणजे नवीन टपाल तिकीट प्रकाशित झालं की ते विकत घेऊन त्याचा संग्रह करणे किंवा जमा करणे किंवा इतर संग्राहकांशी देवाणघेवाण करून आपला संग्रह वाढवणे. काही टपाल तिकिटे ही विशिष्ट वेळेसाठीच प्रकाशित करतात, नंतर ती बंद करतात. परंतु अशी तिकिटे संग्रही ठेवल्यास त्याबद्दल माहिती मिळू शकते. नंतर काही लोक अशा टपाल तिकिटांचे प्रदर्शनही भरवितात. भौतिक साधने. इतिहासाच्या लिखित साधनांनंतर आपण आता भौतिक साधनांची माहिती घेऊयात. मुलांनो, नाणी, प्रार्थनास्थळे, दैनंदिन वापरातील वस्तू, राजमुद्रा, अलंकार, वस्तू संग्रहालय, पेहराव, आधुनिक स्थापत्य या सर्व साधनांचा समावेश भौतिक साधनात होतो. या साधनांशिवाय स्तंभ, विहार, स्तूप, नगरे, कोरीव काम, लेणी यांचाही भौतिक साधनांमध्ये समावेश होतो. यांपैकी नाणी व संग्रहालय यांची माहिती आपण प्रथम घेणार आहोत. नाणी. मुलांनो, नाणी व नोटांवरून सुद्धा आपणास इतिहास समजतो. नोटा छापण्याचे काम रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI करते. तिचे मुख्यालय मुंबई येथे आहे, तर चलन छापखाना हा नाशिक या ठिकाणी आहे. मुलांनो, तुम्हाला जी नाणी दिसतायत यात 1950 पासून ते आज आपण वापरत असलेल्या नाण्यांचा समावेश असलेली ही नाणी आहेत. यावरून आपल्याला त्यांचे धातू, त्यांचे आकार, त्या नाण्यांवरील विषयांवरील विविधता यांवरून त्या काळातील भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात. प्रत्येक नाण्यांखाली साल म्हणजेच वर्ष दिले आहे. तसेच नाण्याच्या दोन बाजू आहेत. एका बाजूवर अशोक स्तंभावरील सत्यमेव जयतेचे चित्र आहे, तर दुसऱ्या बाजूस विविध चित्रे आहेत व नाण्यांचे मूल्य आहे. उदाहरणार्थ 5 पैसे, 10 पैसे, 20 पैसे, 50 पैसे, 1 रुपया, 5 रुपये, 10 रुपये इत्यादी. या नाण्यांमुळे आपणास समकालीन भारतातील महत्वाचे प्रश्न समजतात. त्याचप्रमाणे पूर्वी 1, 2 व 3 पैशांची सुद्धा नाणी होती. आता सर्वात कमी किमतीचं नाणं कोणतं आहे तुम्हाला माहीतच आहे. म्हणजे पूर्वी इतक्या कमी पैशातही वस्तू मिळत होत्या हे आपल्याला त्यावरून समजतं. उदाहरणार्थ लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा संदेश देणारी नाणी, शेती व शेतकऱ्यांचे महत्त्व सांगणारी नाणी इत्यादी. संग्रहालय. भारतातील सर्वच राज्यांमध्ये त्या त्या राज्यांची वैशिष्ट्य सांगणारी वस्तू संग्रहालये आहेत. त्यांवरून आपणास त्या राज्याचा व पर्यायाने देशाचा इतिहास समजण्यास मदत होते. उदाहरणार्थ महाराष्ट्रातील मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय व पुणे येथील रिझर्व्ह बँकेचे संग्रहालय, सातारामधील शिवकालीन वस्तू संग्रहालय, औंध येथील संग्रहालय, दिल्लीतील बिर्ला हाऊस येथील संग्रहालय ज्यामध्ये महात्मा गांधींच्या वस्तू संग्रही करून ठेवल्या आहेत, यासारखी संग्रहालये ही सरकारी संग्रहालये झाली. परंतु काही संग्राहक स्वतःची काही संग्रहालये उभारतात. ती अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण असतात. उदाहरणार्थ नाणी, नोटा, विविध आकारातील दिवे, अडकित्ते, क्रिकेटचे साहित्य, व्यंगचित्रे यांसारख्या गोष्टींचा त्यात समावेश होतो व त्या आधारे आपणास इतिहासाचा अभ्यास करणं सोपं जातं. मौखिक साधने. मौखिक साधने म्हणजे एका व्यक्तीने किंवा समूहाने तोंडाद्वारे किंवा बोलून इतिहासाची माहिती पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे होय. उदाहरणार्थ लोककथा, लोकगीते, म्हणी, ओव्या, पोवाडे, कविता इत्यादींचा समावेश या मौखिक साधनात होतो.
तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व शाहीर अमर शेख यांच्या पोवाड्यातून कार्यकर्त्यांना प्रेरणा मिळत असे. दृकश्राव्य साधने. आधुनिक इतिहासाचा अभ्यास करताना दृकश्राव्य साधनांचा मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. दृक म्हणजे डोळ्यांनी पाहता येणारी व श्राव्य म्हणजे कानांनी ऐकता येणारी. उदाहरणार्थ दूरदर्शन म्हणजे टीव्ही, चित्रपट, आंतरजाल म्हणजे इंटरनेट इत्यादी साधनांना दृकश्राव्य साधने असं म्हणतात. विविध देशी व परदेशी वाहिन्या जसे हिस्ट्री चॅनल, डिस्कव्हरी इत्यादींचा समावेश दृकश्राव्य या साधनांमध्ये होतो. अशा साधनांमुळे चालू असणाऱ्या घटनांचे चित्रीकरण पाहता येते. कला, क्रीडा, महोत्सव, ऐतिहासिक वास्तू या सर्वांचे चित्रीकरण झाल्याने त्या घटना आपल्याला पुन्हा पुन्हा पाहता व ऐकता येतात. त्यामुळे ही साधने इतिहासाचा अभ्यास करण्यासाठी महत्त्वाची मानली जातात. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया म्हणजेच FTII. भारत सरकारने पुणे येथे 1960 साली लोकशिक्षण देण्याच्या हेतूने फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेची स्थापना केली. ही संस्था भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाची एक स्वायत्त संस्था आहे. तसेच इंडियन न्यूज रिव्ह्यू या संस्थेने राजकारण, समाजकारण, कला, क्रीडा आणि संस्कृती या विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या घटनांवर आधारित वृत्तपट तयार केले आहेत. समाजाचे नेतृत्व करणाऱ्या व्यक्ती, देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्ती आणि महत्त्वाच्या स्थळांची माहिती देणारे अनुबोधपट म्हणजेच डॉक्युमेंटरीज या विभागाने तयार केले आहेत. यांचा उपयोग आधुनिक भारताचा इतिहास अभ्यासण्यासाठी होतो. मुलांनो, आतापर्यंत आपण आधुनिक भारताच्या इतिहास लेखनासाठी उपयुक्त असणारी काही साधने बघितली. 21व्या शतकात काळ इतक्या वेगाने बदलत आहे की ही साधने सुद्धा कमी पडतील. त्यामुळे आता स्वाभाविकपणे नवी साधने पुढे येत आहेत. उदाहरणार्थ घरगुती टेलिफोन, मोबाईल व प्रवासात पेजर नावाचे साधन संपर्कासाठी होते. ते जेवढ्या वेगात आले तेवढ्याच वेगात संपुष्टात आले. पेजरद्वारे आपणास संदेश, फोटो, आकडेवारी, ऑडिओ अशी माहिती पाठवता येते. त्यानंतर आंतरजालावर म्हणजेच इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या प्रचंड माहितीचाही उपयोग केला जातो. परंतु माहितीची सत्यता तपासून घ्यावी लागते. इतिहासाचा सर्व साधनांच्या आधारे अभ्यास करणे सहज शक्य झाले आहे. इतिहास हा मानवी जीवनाच्या सर्व अंगांना स्पर्श करणारा असल्याने तो महत्त्वपूर्ण आहे. म्हणून या इतिहासाच्या सर्व साधनांची आपण जपणूक केली पाहिजे. तर मुलांनो, या पाठातून आपण आधुनिक इतिहासातील विविध साधनांची माहिती घेतली. आता पुढच्या पाठांमध्ये प्रत्यक्ष इतिहासाकडे वळू.